नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा संवाद तुमच्यासोबत करायचा होता. यामध्ये तुमच्या मनामध्ये ज्या सध्या शंका येत आहेत, जे प्रश्न येत आहेत, तर त्यांना थोडंसं व्यवस्थितपणे ॲनलाईज करून त्याला प्रॉपर वेमध्ये टॅकल करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या एक्झामच्या एक्सपेक्टेड डेट्स काय असतील, आपली राज्यसेवा पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा नेमक्या कधी होणार आहेत, आता अभ्यास करताना पूर्वपरीक्षेचा करायचा की मुख्य परीक्षेचा करायचा, तर असे बरेचसे तुमच्या मनामधले प्रश्न अगदी शॉर्टमध्ये मी व्यवस्थितपणे त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आणि माझा एक असाच प्लॅन असणार आहे की तुमच्या मनामध्ये एक क्लॅरिटी मिळावी, तुम्हाला तुमचा अभ्यास करण्यासाठी, तुमच्या ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी तुम्हाला एक बूस्ट मिळावं. तर याच प्रयत्नातून हा एक संवाद असणार आहे. तुमच्या सगळ्या जणांच्या बऱ्याचशा शंका आम्ही घेतल्या होत्या, कमेंट्समध्ये भरपूर जणांनी प्रश्न विचारले होते, तेच याच्यामध्ये इन्क्लूड केल्यात. तर आपला जो आजचा अजेंडा असणार आहे तो याच पद्धतीचा आहे. परीक्षा आपल्या कधी होणार आहेत, एक्सपेक्टेड डेट्स काय असतील, पूर्वचा अभ्यास करायचा आहे की मुख्यचा अभ्यास करायचा, सध्या नेमकं काय करायचं आहे आणि काय करायचं नाही, तर अशा बऱ्याचशा विषयांवरती आज आपण बोलू. डायरेक्टली हा संवाद तुमचे प्रश्न आणि त्याला प्रॉपर वेमधला आन्सर याच मेथडमध्ये राहील. आणि माझे जे आन्सर असतील किंवा मी जे प्रयत्न करतोय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा, तो हाच आहे की तुम्हाला एक चांगली एनर्जी मिळावी, तुम्हाला एक डोक्याला क्लॅरिटी मिळावी की कशा पद्धतीने आपलं पुढचं नियोजन असलं पाहिजे. तर त्यासाठी आता वेळ न घेता डायरेक्टली तुमच्या क्वेश्चन्सकडे येऊ. इथं भरपूर सारे क्वेश्चन्स आहेत आणि जे सिमिलर वाटणारे क्वेश्चन आहेत तर ते थोडेसे स्किपसुद्धा केले जातील. तर इथं रिम्पी टिचकुळे यांचा असा क्वेश्चन आहे. खरं तर 4 क्वेश्चन्स त्यांनी विचारलेत. आता कोणते सब्जेक्ट स्टडी केले पाहिजेत, पहिला क्वेश्चन आहे. दुसरा आहे की मेन्स ऑर प्री, म्हणजे मेन्सचे घ्यायचे की प्रीचेच घ्यायचेत. अदर दॅन MPSC एनी प्लॅन, म्हणजे प्लॅन बी बद्दल ते बोलत आहेत. आणि चौथा क्वेश्चन आहे की सजेस्ट अ सब्जेक्ट फॉर एक्स्ट्रा रिडिंग, म्हणजे अवांतर वाचनासाठी म्हणून कोणते विषय हाताळले पाहिजेत. तर मित्रांनो, या क्वेश्चनला खरं चांगला क्वेश्चन आहे, भरपूर सारे त्या क्वेश्चनला लाईकसुद्धा आहेत. म्हणजे तुमच्या बऱ्यापैकी मनामध्ये हा क्वेश्चन असेलच की आता नेमके आपण कोणते सब्जेक्ट चूज करायचे आहेत. तर माझं एक असं सजेशन राहील, तुम्ही थोडंसं हे प्रॅक्टिकल सजेशन आहे असा विचार करा. आत्ता सध्या आयोगाचं जोपर्यंत आपल्याला काही अपडेट येत नाही, म्हणजे लेट्स से की तुम्ही 15-20 दिवस अजून वेट करा, आयोगाकडून समजा आपल्याला नवीन डेट्स आल्याच नाही आहेत आत्तापर्यंत, तर तुमचे जे मेन्सचे टॉपिक जे राहिले होते किंवा तुम्ही मुख्यच्या दृष्टिकोनातून जो अभ्यास करता, म्हणजे आपल्या अभ्यासाची प्लॅन कशी असतात, आपण पहिल्यांदा मुख्य परीक्षेचा अभ्यास करतो, त्याच्यानंतर प्रीचा करतो, म्हणजे प्री जवळ आल्यानंतर प्रीचा अभ्यास करतो. तर आत्ता थोडंसं असं करा की आत्ता सध्या एक 20 दिवस 15 दिवस मेन्सचे टॉपिक घ्यायला चालू करा. मेन्सचे सुद्धा असे टॉपिक की जे थोडेफार आपल्याला प्रीला सुद्धा हेल्पफुल ठरतील. म्हणजे जसं HRD मधले तुम्ही करंट रिलेव्हंट सगळे टॉपिक घ्या, म्हणजे त्याच्यामध्ये जे आपले वेगवेगळे इंडेक्स असतात तर ते रिवाईज करा, म्हणजे त्याचा फायदा तुम्हाला मेन्सला पण होईल, प्रीला पण होणार आहे. मग थोडंसं तुम्ही मेन्सच्या दृष्टिकोनातून जॉग्रफीचा पोर्शन थोडासा घ्या, कारण ते जॉग्रफी तुम्हाला एनिवे प्रीला सुद्धा कामी पडणारच आहे. तर थोडं मेन्सच्या दृष्टिकोनातून पहिले ॲटलिस्ट 15 दिवस, म्हणजे लेट्स से की एक 20 सप्टेंबरपर्यंत तुम्ही असा अभ्यास करा. 20 सप्टेंबरच्या आधी समजा आयोगाचं नोटिफिकेशन आलं की पुढच्या येणाऱ्या 40 दिवसांमध्ये आम्ही परीक्षा घेतोय, तर लगेच आपल्याला प्रीचा अभ्यास करता येईल. कारण सध्या ऑलरेडी तुम्ही या स्टेजमध्ये होता की तुम्हाला एक महिन्याभरामध्ये एक्झाम द्यायचीच होती, तर ऑलमोस्ट तुमचा प्रीचा अभ्यास झालेला आहे असं कन्सिडर करा. आणि एक मुद्दा तुमच्या डोक्यामध्ये असू द्या की अभ्यास हा कधीच पूर्ण होणार नसतो. तर तुम्हाला जे सध्या वेगवेगळे सजेशन्स मिळत आहेत ना, की तुमचा राहिलेला अभ्यास तुम्ही करा, प्रीच्या दृष्टिकोनातून अभ्यास करा, प्रीचे तुम्ही स्किप केलेले टॉपिक आत्ता वाचायला चालू करा. तर हे जे सगळं सांगणं आहे तर हे इम्प्रॅक्टिकल आहे, कारण ते विषय तुम्ही स्किप करण्याचं किंवा तुम्ही कमी वाचण्याचं हेच कारण होतं की तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. तर आता सध्या जोपर्यंत आयोगाची काही अपडेट येत नाही तोपर्यंत मुख्य परीक्षेचे जे असे इम्पॉर्टंट विषय जे तुम्हाला प्रीला पण थोडे हेल्पफुल ठरतील, तर या दृष्टिकोनातून अभ्यास करा. समजा आयोगाचं 10 सप्टेंबरला वगैरे काही नोटिफिकेशन आलं की आपली एक्झाम ही आता 40-50 दिवसांमध्ये होणार आहे, तर लगेच तुम्ही प्रीकडे स्विच करू शकता. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की आयोगाकडून आपला एक्झामच्या डेट किंवा ज्यावेळेस काही नोटिफिकेशन येईल तर एक्झामच्या डेट ह्या आपल्या ऑलमोस्ट 50 दिवसांच्या फरकांवरती तरी असतीलच, कारण असं सडन एक्झाम घेणं हे पॉसिबल नाही होणार. आयोगाला सुद्धा बरेचसे तयारी करावी लागते, तर तयारीमध्ये 30-35 दिवस निघून जातात. तुम्हाला हॉल तिकीटसुद्धा जवळपास एक 10 दिवस आधी तरी मिळतं. तर एक अंदाज असा पकडा की ज्यावेळेस कधी आयोगाचं नोटिफिकेशन येणार आहे तर त्या दिवशीपासून एक 40 ते 45 दिवसांपेक्षा जास्त वेळ तुमच्याकडे असणारच आहे.
ज्या वेळांमध्ये तुम्ही पुन्हा एकदा प्रीचा तुमचा अभ्यास झालेला अभ्यास पुन्हा एकदा रिवाईज करू शकता. ओके, तर आयोगाची नोटिफिकेशन जेव्हा केव्हा येईल तर त्यानंतर एक 40-45 दिवस आरामात हातामध्ये असणारच आहेत. तर सध्या तुम्ही मेन्सच्या अभ्यासाला किंवा मेन्सचे जे प्री रिलेव्हंट टॉपिक आहेत तर त्यांच्या अभ्यासाला लागू शकता. अगदी बिंदास त्या पद्धतीने अभ्यासाला घ्या. ओके, त्यानंतर बरेचसे इथं क्वेश्चन होते की मेन्स आणि प्रीबद्दल काय. तर मी ऑलरेडी आत्ता सांगितलं की आता सध्या तरी मेन्सचा अभ्यास करा, ज्यावेळेस नोटिफिकेशन येईल त्यानंतर पण प्रीकडं स्विच होऊ शकतो. आणि आता याच्यामध्ये MPSC व्यतिरिक्त प्लॅन बी बद्दल बोललं गेलं आहे. तर MPSC व्यतिरिक्त इतरही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा होतात. मग त्यामध्ये ज्या SSCच्या एक्झाम्स असतात, रेल्वे एक्झाम्स असतात, बँक एक्झाम असतात, तर यासाठी तुम्ही प्रिपेअर करू शकता. आणि MPSC म्हणजे फक्त राज्यसेवाच असं टार्गेट ठेवू नका. ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करताय तर सगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी तुमच्या नॉलेजच्या बेसवरती होते. तर नॉलेज तुमच्याकडे असं असलं पाहिजे की तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षा टॅकल करू शकाल. ओके, त्यासाठी तुमचं सध्याचं वाचन कुठल्या विषयांचं असेल ते खूप मॅटर करतं. तर इथं तर क्वेश्चनमध्ये विचारलं आहे की कुठलं तरी एक्स्ट्रा रिडिंगसाठी सब्जेक्ट सांगा. तर एक्स्ट्रा रिडिंगसाठी मी 2 विषय तुम्हाला सांगू शकतो. खरं तर एक्स्ट्रा रिडिंग त्याला म्हणता येणार नाही, कारण त्याचा वापर आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये होणारच आहे. एक म्हणजे पॉलिटीचं तुम्ही वाचन करा. पॉलिटीचे जे काही पुस्तकं असतील, मग आता ते फक्त UPSC किंवा MPSC एक्झामवालेच नाही, तर पॉलिटी रिलेटेड बराचसा कंटेंट अवेलेबल असतो, तर तो तुम्ही वाचा. आणि जर तुम्हाला पॉसिबल होत असेल तर संसद किंवा प्रधानमंत्री, प्राईम मिनिस्टर, तर ह्या वेळेला ज्या सिरीज होत्या ना, तर त्या तुम्ही आता बघायला चालू करा. जरी तुम्ही आधी बघितल्या असतील तर आता थोडं एक्झामच्या अभ्यासाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने त्याला बघा की कुठले कुठले इव्हेंट्स कसे होत गेले. तर हे सुद्धा एक अवांतर वाचन कम तुमचा अभ्यास. तर अशा पद्धतीमध्ये तुमचा इंटरेस्ट कायम ठेवायसाठी हेल्पफुल ठरेल. ओके, त्यानंतर असा क्वेश्चन आहे की काइंड ऑफ इनकन्व्हिनियन्सी, इनइफिशियन्सी इन MPSC हॅज स्पॉइलिंग द मेंटॅलिटी ऑफ ॲस्पिरंट्स, काइंडली अपलोड द शेड्यूल ऑफ द एक्झाम. तर मित्रांनो, हा प्रश्न MPSCच्या हाताबाहेरचा गेलेला आहे. म्हणजे आयोगाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर तुम्ही विचार केला ना, तर आयोग तर एका पायावरती तयार आहे परीक्षा घेण्यासाठी. पण आता असा आपल्याला मनात प्रश्न आला पाहिजे की सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का. म्हणजे टिळकांचं वाक्य जे आत्तापर्यंत ते गेल्यानंतर जवळपास 100 वर्ष सुद्धा ते वाक्य आजही अजरामर ठरतंय. पण इथं आपली सुद्धा चूक आहे की या 100 वर्षांमध्ये आपल्याला पण नाही एवढं समजलं की खरंच सरकारला डोकं नसतंच पहिल्यापासून. म्हणजे आपण डोकं आहे हे कन्सिडर करतो, तर ती आपलीच मुळात चूक आहे. कारण MPSC तर एक्झाम घेण्यासाठी तयार होतं. आपल्या JEEच्या मुलांच्या मेन्स एक्झाम सुरू झाल्यात. 1 ते 6 सप्टेंबरमध्ये IIT देणाऱ्या JEEच्या मेन्स एक्झाम सुरू झालेल्या आहेत ऑलरेडी. त्याच्यानंतर 13 सप्टेंबरला तुम्हाला नीटची एक्झामसुद्धा दिसणार आहे. तर एवढे सगळे विद्यार्थी एवढे सगळ्या ॲक्टिव्हिटी करतायत, म्हणजे एक्झाम देत आहेत, तर आपल्याला काय प्रॉब्लेम आहे. आणि ऑलमोस्ट आपल्यापैकी सगळेच जण एक्झाम देण्यासाठी सुद्धा तयारच होते. आयोग एक्झाम घेण्यासाठी तयार होता. आता हा प्रश्न फक्त आणि फक्त पॉलिटिकल अँगलचाच राहिलेला आहे की का अशा प्रकारे सरकारकडून असा निर्णय घेण्यात आला आहे. याच्यामध्ये चूक जे विद्यार्थ्यांचे लोकप्रतिनिधी म्हणतात ना, तर त्यांची सुद्धा आहे की त्यांनी जाऊन उगाचच ते आवेदनं देण्याची नाटकं केली की आता एक्झाम घेऊ नका, पुढे ढकला, सेंटर चेंज करा. हे जे सगळे झालं ना प्रकरण, तर याच्यामुळे त्याला पॉलिटिकल अँगल आला आणि आपोआप आपल्या एक्झाम्स ह्या अगेन पोस्टपोन होत आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की आपल्या सगळ्यांवरती एक मेंटल स्ट्रेस असतो, तो फ्लक्च्युएट होतोय की आता आपल्याला नेमकं माहीत नाही एक्झाम कधी होणार आहे, आयोग कधी एक्झाम घेईल. म्हणजे आयोग तर आता एका पायावरती एक्झाम घ्यायला तयार आहे, पण CMO कडून कधी एक्झामचं त्यांना परवानगी दिली जाते तर हेच आपल्याला माहीत नाही. तर हे खूप इनकन्व्हिनियंट झालं आहे, आपल्याला स्ट्रेस पण वाढतोय. आणि इथं जर पूर्णपणे चूक आता सध्या जर बघितली ना, तर डायरेक्टली CMOचीच आहे. कारण त्यांनीच अशा प्रकारचं ट्विट केलं किंवा आयोगाला तसं गाईड केलं आहे की एक्झाम आता घेऊ नका, पुढे ढकला. तर त्याच्यामुळं आपल्या एक्झाम होत नाही आहेत. तर तुम्ही सगळ्यांनी त्याच्याबद्दल बोलणं हे खूप गरजेचं झालं आहे. जसं SSC विरुद्ध आता एक कॅम्पेनसुद्धा सुरू आहे, SSC रेल्वे एक्झाम्स, की त्या एक्झाम्स तर डिक्लेअर केल्या, वॅकन्सीज काढल्या, पण त्यांच्या एक्झाम होत नाही आहेत. त्याच्यासाठी गव्हर्नमेंट रिझन काय देते की त्या ज्या एजन्सीज आहेत ज्या एक्झाम कंडक्ट करतात तर त्या तेवढ्या ॲक्टिव्ह नाही आहेत किंवा त्या तेवढ्या कार्यक्षम नाही आहेत सध्या की एवढ्या विद्यार्थ्यांच्या एक्झाम घेऊ शकतील, असे रिझन केंद्रातून दिले जात आहेत. आणि आपलं तर आता आयोग एका पायावरती तयार आहे, पण आपलं सरकार एक्झाम घेऊ देत नाही आहे. म्हणजे आपल्याला खरा विरोध हा आता खरंच सरकारलाच करणं गरजेचं आहे. तर तुम्ही असं करू शकता की त्यांचे काही लाईव्ह सेशन होतात, तर तिथं जाऊन तुम्ही तुमचं म्हणणं व्यक्त करा की MPSC एक्झाम्स घ्या म्हणून, #MPSC आपण कॅम्पेन राबवू शकतो. तर असं आत्ता आपण करणं गरजेचं आहे. SSC विरोधात तर ऑलरेडी सगळं सुरू झालं आहे, तुम्हाला तर माहिती असणारच आहे.
तर आपल्याकडून सुद्धा अशा प्रकारचा निषेध व्यक्त होणं खूप गरजेचं आहे आणि एक चांगल्या वेमध्ये आपण त्यांना रिप्रेझेंट करतो. असे कुठल्याही अभद्र भाषेचा वापर करू नका. अगदी व्यवस्थितपणे तुम्ही एक क्वेश्चन फॉर्ममध्ये त्यांना विचारा की MPSC एक्झाम कधी होणार आहे. तर हॅशटॅग कंडक्ट MPSC, तर असं आपण त्यांना विचारू शकतो की MPSCच्या होणाऱ्या एक्झाम्स कंडक्ट करा. आणि सध्या जर विचार केला तर तुमचं वय सुद्धा वाढत चाललंय, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. एक्झाम होणार, त्याच्यानंतर त्याचे रिझल्ट्स येणार, प्री होणार, मेन्स होणार, इंटरव्ह्यू होणार, हे सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही एज बार सुद्धा होऊ शकता. त्या सगळ्या भीतीमधून तुम्ही जाताय. तर जेवढ्या लवकर एक्झाम होईल तेवढा आपल्या सगळ्यांनाच फायदा आहे त्याचा. कारण पुढच्या येणाऱ्या एक्झाम सुद्धा पेंडिंग असतील. पुढच्या येणाऱ्या एक्झाम्सला कशा पद्धतीने आयोग टॅकल करतोय हे सुद्धा आपल्याला समजेल. तर एक्झाम होणं हे खूप गरजेचं होतं, जे की अननेसेसरी आता पुढे ढकलण्यात आलं आणि तुम्हाला हे पॉलिटिकल रिझन्स माहिती असतील. तर आता तरी टिळकांचा तोच क्वेश्चन मला आठवतोय, मे बी तुम्हाला सुद्धा आठवत असणार आहे. पुढं असे विद्यार्थ्यांनी क्वेश्चन विचारलेत की सर डिसेंबरपर्यंत होईल की नाही. तर आयोग तर तयारच आहे एक्झाम घ्यायला आणि त्यांनी त्यांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये पण सांगितलं होतं की डिसेंबर 2020 पूर्वी तुमच्या एक्झाम्स होतील असं त्यांनी सांगितलं होतं. तर मे बी आपले एक्झाम हे डिसेंबर पूर्वी व्हायला पाहिजेत. त्यानंतर पुढं असा क्वेश्चन आहे निवेदिता सुर्वे यांचा की पुढे म्हणजे नक्की किती पुढे ढकलतील एक्झाम, एक्सपेक्टेड डेट काय असतील. तर एक्सपेक्टेड डेट आपण एक्झॅक्ट नाही सांगू शकत, पण आयोग तुम्हाला कमीत कमी 45 दिवसांचा तरी वेळ देईलच. ज्यावेळेस कधी नोटिफिकेशन येईल त्याच्यानंतर तुमच्याकडे 45 दिवस असतील प्री एक्झामला जाण्यापूर्वी, तर हे तुम्ही कन्सिडर कराच. कारण आयोगाने यापूर्वी सुद्धा आपल्याला वेळ दिला होता. एक्झाम ज्यावेळेस अशाच अनिश्चित काळासाठी ज्यावेळेस पुढे ढकलले आणि नोटिफिकेशन आलं तर त्यानंतर जवळपास 60 दिवस आपल्याला मिळाले होते आणि एक्सपेक्टेड डेट आपल्या सप्टेंबरच्या होत्या आणि संयुक्त गट ब साठी ऑक्टोबरच्या. तर अगेन असंच होईल, ज्यावेळेस कधी नोटिफिकेशन येईल तर आपल्याला 45 दिवस तर मिळतीलच. त्यानंतर पुढचा 1 महिन्यानंतर आपली संयुक्त गट ब ची पूर्वपरीक्षा होईल. ओके. त्यानंतर इथं म्हटलं येते की UPSC वाले एक्झाम घेत आहेत तर स्टेट कमिशनला काय प्रॉब्लेम आहे असं विचारलंय. तर स्टेट कमिशनला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, ते एक्झाम घेणारच होते एनिवे, बट राज्य सरकारला काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्यानंतर सचिन नरवडे म्हणतात MPSC होपलेस. MPSC होपलेस नाही आहे, एवढे एक्झाम्स ते घेत आहेत. कोविड-19मध्ये आपल्याला एक्झाम घेण्यासाठी त्यांनी सॅनिटायझरचे वगैरे टेंडर सुद्धा काढले होते. आता भविष्यामध्ये ते ऑनलाईन एक्झामबद्दल सुद्धा बोलत आहेत. म्हणजे ते तर तयार होते, त्यांची तयारी दाखवली होती त्यांनी, पण एक्झामच्या डेट वेगळ्या कारणाने पुढे गेल्यात. ओके. कधी येईल न्यू नोटिफिकेशन, तर आपल्याला एक दिलासा देण्यासाठी तरी या मंथच्या एंडपर्यंत आपल्याला नवीन नोटिफिकेशन मिळू शकतं, जेणेकरून आपली मेंटॅलिटी स्टेबल राहील आणि आपल्याला पण जास्त स्ट्रेस फील होणार नाही. मग भलेही पुढे जाऊन परत एक्झाम पुढे ढकलणं का होईना, पण आपल्या स्वास्थ्यासाठी म्हणून तरी या मंथच्या एंडपर्यंत नोटिफिकेशन मिळायला पाहिजे. ओके. सर आयोगाकडे 1 नोव्हेंबर 22 नोव्हेंबर याच डेट आहेत, डिसेंबरमध्ये एक पण नाही. सो एक्झाम 2021 मध्येच होईल कदाचित. यावर तुम्हाला काय वाटते सर. तर स्वप्नील सरांचा हा क्वेश्चन आहे. तर सध्या तरी आयोग तयार आहे, पण जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना की आपल्याला पण काहीतरी असे कॅम्पेन राबवावे लागतील. म्हणजे हॅशटॅग कंडक्ट MPSC असं आपण म्हणू शकतो सरकारला, आणि सरकारचे जिथं कुठं व्हिडिओज पोस्ट होतील किंवा त्यांचे काही ट्विटरवरती ते काही ट्विट करतील, काही नवीन अपडेट आपल्याला देतील, तर तिथं आपण MPSCचा प्रश्न विचारायला पाहिजे. म्हणजे MPSC देणारे इतके सारे विद्यार्थी तयार आहेत हे ज्यावेळेस राज्य सरकारला कळेल त्यानंतर नक्कीच एक्झाम घेतल्या जातील. आणि हे सगळं काही आपल्या 3 पायाच्या सरकारला फक्त काही बोलायचं आहे, त्यांचा विरोध करायचा आहे, तर या भावनेतून अजिबात मी बोलत नाही आहे. यापूर्वी कधीही कुठल्याही सरकारवरती आम्ही कधीच टीका केली नव्हती, पण सध्या अशी वेळ आली आहे की थोडा विचार करायला भाग पडतोय आपण. आणि आपण सगळे जर एक्झाम द्यायला तयार आहोत तर का उगाच एक्झाम पुढे ढकलायची आहे. आणि आपण ऑलरेडी बघतोय की JEEच्या मेन्स एक्झाम सुरू झाल्यात. 1 ते 6 सप्टेंबरमध्ये त्यांच्या मेन्स एक्झाम सुरू झाल्या. आय थिंक 3 दिवस झाले त्यांच्या एक्झाम्सला. त्यानंतर आता 13 सप्टेंबरला नीटची एक्झाम सुद्धा होणार आहे. सुप्रीम कोर्ट आता डिसिजन देईल, बट होणार तर आहे. त्यांच्या हॉल तिकीट्स वगैरे ऑलरेडी आलेले आहेत. तर आपल्या MPSCमध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता, म्हणजे आपली MPSC एक्झाम सुद्धा झालीच असती. तर आता बघूयात नेमकं काय पद्धतीने आता याच्यावरती निर्णय घेतले जातात. पण तुम्ही स्वतःचा विरोध किंवा तुम्ही असं म्हणू शकता ना की आम्ही तुम्हाला वोटच देणार नाही आता, कारण आपण सगळेजण या स्पर्धा परीक्षांची तयारी करतो म्हटल्यावरती 18+ आहोत. तर आपलं वोट आपण आता कसं द्यायचं, किंवा आपण त्यांना थोडेफार असं म्हणू तरी शकतो ना की तुम्ही कुठल्या बेसिसवरती आम्हाला वोट मागताय. आम्ही तरुण बेरोजगारी इतकी वाढत चालली आहे आणि असे जर बेरोजगार वाढत असतील तर नेमका याचा मेसेज काय जातोय, किंवा एक चांगली सोसायटी, सिव्हिलाइज सोसायटी आपली बनल का. तर हे सगळे प्रश्न आहेत. आणि ज्यावेळेस आपण एज्युकेटेड विद्यार्थी या गोष्टींचा विरोध करतो ना, तर त्या खरंच खूप गोष्टी मॅटर करतात. आणि म्हणून तरी तुम्ही नक्कीच याबद्दलचे प्रश्न विचारायला सुरुवात करा. आपण याविषयी सुद्धा आणखीन डीपमध्ये बोलूत.
सध्या तुमचे जे प्रश्न होते तर त्याच्याकडेच वळतोय. त्यानंतर असा क्वेश्चन आहे की सर काही आयडिया आहे का प्रोबेबली एक्झाम कोणत्या मंथमध्ये होणार आहे, तर ह्याच्यावरती ऑलरेडी बोललो आहे. सध्याला बफर डेज कितपत असतील सर, तर तुम्हाला आत्ता सध्या तरी नोटिफिकेशन एक 15 ते 20 दिवसांमध्ये यायला पाहिजे की अशा अशा या तारखांमध्ये किंवा या मंथ्समध्ये एक्झाम्स होतील वगैरे. तर तोपर्यंत तरी तुमचा मेन्सचे प्रीला कनेक्ट करणारे सब्जेक्टचा अभ्यास चालू ठेवा. ते तुमचे बफर डेज म्हणून तुम्ही यूज करा. ज्यावेळेस नोटिफिकेशन येईल तर अगेन प्रीच्या मिशनकडे लागायचं आहे. म्हणजे प्रीचा जो झालेला अभ्यास होता तो पुन्हा एकदा रिवाईज करायला सुरू करा. असं अजिबात करू नका की एखादा अननोन सब्जेक्ट अभ्यासाला घेताय तर हे घातक ठरू शकतं. तर म्हणून तुमच्या प्लॅनमध्ये एखादा जो सब्जेक्ट नव्हता तर त्याला उगच ओढून ताणून बसवू नका. तुमचा जो झालेला अभ्यास आहे त्यालाच रिवाईज करण्याचीच वेळ आहे. मेन्सचा अभ्यास जो प्रीला कनेक्ट करणारा असेल तर त्याविषयी तुम्ही सध्या अभ्यास करा. ज्यावेळेस नोटिफिकेशन मिळेल त्यानंतर लगेच प्रीच्या मिशनला लागायचं आहे. पुन्हा एकदा सराव, परत एकदा तुमच्या प्रॅक्टिस मॅक्झिमम झाल्या पाहिजेत, क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करून झाले पाहिजेत. तर त्याच वेमध्ये परत एकदा अभ्यास करायचा आहे. तर थोडी आत्ता मेंटॅलिटी स्टेबल राहण्यासाठी तुमचे जे मेन्सवाले सब्जेक्ट होते तर त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करा. या व्यतिरिक्त अवांतर वाचनाला सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे. अवांतर अभ्यासासाठी म्हणून बरेचसे सिरीज बघू शकता. अवांतर वाचनासाठी तुम्ही इतिहासाचं एखादं चांगल्या ऑथरचं बुक घ्या जे फक्त MPSC म्हणूनच उपयोगाचं न पडता तुम्हाला एक ओव्हरऑल तुमच्या पर्सनॅलिटी घडवायला उपयोगी ठरेल. तर अशी पुस्तकं तुम्ही अभ्यासा आणि झिरोपासून अभ्यास करायचा नाही आहे. जे ऑलरेडी तुमचे टॉपिक झाले होते तेवढ्यालाच तुम्ही परत परत उजळणी द्यायची आहे आणि त्याला एका वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने अभ्यासायचं आहे. ओके. त्यानंतर असा एक क्वेश्चन आहे की आता डेट एक्झामची जी असेल ती ॲटलिस्ट 1 मंथ अगोदर कळवतील ना, म्हणजे तसं टाइम टेबल बनवायला. तर यस सर, तसं कळवतील. तुम्हाला एक 40-45 दिवस तरी आधी इन्फॉर्म केलं जाईल की या तारखांना एक्झाम आहे. तर तुम्हाला त्यावेळेस प्रॉपर प्रीसाठी टाइम टेबल बनवता येईल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एक कमलेश सूर्यवंशी यांचा असा क्वेश्चन आहे, PSI मेन्ससाठी कायदे कोणत्या पुस्तकातून करावे, स्टँडर्ड बुक सांगा प्लीज. तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की आत्तापर्यंत आम्ही असं एक पर्टिक्युलर कुठलंच बुक हेच अभ्यासायचं असं कधीच सांगितलेलं नाही आहे. अभ्यास करताना आपण 2-3 पुस्तकं रेफर केली पाहिजेत. कंटेंट व्हेरीफाय केला पाहिजे. या पुस्तकामध्ये काय सांगितलं आहे, या पुस्तकात काय सांगितलं आहे. आणि विशेषतः कायदे वगैरे ज्यावेळेस आपण अभ्यासतो ना तर डेटा ॲक्युरेट असणं खूप गरजेचं आहे. कायदे अपडेट झालेले असतात, त्याच्यामध्ये अमेंडमेंट झालेल्या असतात. त्यानुसार मग एखाद्या गुन्ह्यासाठी हा दंड आहे, त्याच्यानंतर त्या गुन्ह्यासाठी कुठलं कलम आहे, त्याच्यामध्ये काय सुधारणा केल्यात का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हेरीफाय करून अभ्यासायच्या असतात. त्यामुळं एकच कुठलं तरी पुस्तक अभ्यासून चालणार नाही. 2 तरी पुस्तकं तुम्ही अभ्यासली पाहिजेत. आणि विजन स्टडीवरती सुद्धा जे कायद्याचं किंवा एक पर्टिक्युलर लॉ हा सब्जेक्ट जो आम्ही घेतला आहे ना तर त्याच्यासाठी सुद्धा 3-4 वेगवेगळे पुस्तकं रेफर केलेली आहेत. तर जर तुम्हाला पॉसिबल असेल तर विजन स्टडीवरती जाऊन तुम्ही राज्यसेवा कोर्सच्या अंतर्गत कायदा हा विषय अभ्यासू शकता. आणि हा कायदा विषय आता टाइम टेबलनुसार तुम्हाला पहिल्यांदाच मिळणार आहे. म्हणजे 2021ची जी बॅच असणार आहे तर त्याचं टाइम टेबल तुम्हाला 5 सप्टेंबर सायंकाळी 7च्या पूर्वी मिळणार आहे. त्या माध्यमातून तुम्हाला लेक्चर्स कुठले कुठले कधी अवेलेबल असतील, कुठला सब्जेक्ट आपण कोणत्या मंथमध्ये घेत आहोत तर यानुसारचा एक प्लॅन असतो तो. तर त्यामुळे तुम्हाला कधी अभ्यास कोणत्या विषयाचा करायचा आहे याचा सुद्धा एक प्लॅन मिळेल. आणि कायदा हा विषय तिथं खूप डिटेलमध्ये घेतला आहे. 3-4 पुस्तकं रेफर केलेली असतात, त्याच्यामुळे डेटासुद्धा ॲक्युरेट असतो. तर जर तुम्हाला पॉसिबल असेल तर त्याच्यामध्ये प्रवेश घेऊ शकता. राज्यसेवा 2021च्या बॅचचे ॲडमिशन्स हे ओपन आहेत. ओके. तर तुमच्या आज सगळे जे क्वेश्चन्स होते तर त्याला आन्सर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सरकारबद्दल थोड्याशा ज्या टीका केल्यात ना तर त्या कुणी पर्सनली घेऊ नका. ज्यावेळेस सरकार आपल्या मागण्या पूर्ण करतो किंवा काही चांगल्या गोष्टी घडवतोय तर आपण त्याचं नक्कीच कौतुकसुद्धा करतो ना. तर थोड्या ज्यावेळेस काही क्रिटिसाइज होतं आहे किंवा सरकारची रिस्पॉन्सिबिलिटी कुठंतरी मागं राहते तर त्यावेळेस आपण थोडं त्यांना बोलणं, त्यांना क्रिटिसाइज करणं, त्यांना प्रश्न विचारणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि तो तर अधिकार आपल्याला आपल्या संविधानातूनच दिलेला आहे. आपली लोकशाही तर त्याच बेसवरती टिकून आहे की आपण एखाद्या अकार्यक्षम क्षेत्राला क्वेश्चन विचारून त्यांना कार्यक्षम बनवू शकतो. तर नक्कीच हा एक आपला प्रयत्न असेलच. याविषयी जर अजून काही संवाद साधायचा असेल तर नक्कीच आपण करू. पण सध्या जिथं कुठं तुम्हाला पॉसिबल होईल त्यांच्याविषयी क्वेश्चन्स विचारा. #conductmpsc हे आपण त्यांना विचारू शकतो. तर आजच्या सेशनच्या माध्यमातून तुमची इथंच रजा घेतोय. भेटूयात आपल्या येणाऱ्या लेक्चर्सच्या माध्यमातून. तोपर्यंत नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.